नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या दिव्य क्रांती अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. तुम्ही MPSCची तयारी करत असाल किंवा सरळ सेवेची. इतिहासाच्या आणि पॉलिटीच्या पुस्तकात दोन कायदे नेहमी डोकं खातात. एक म्हणजे 1935चा कायदा आणि दुसरा 1947चा स्वातंत्र्याचा कायदा. तुम्हाला माहिती आहे का, पंडित नेहरूंनी 1935च्या कायद्याला ब्रेक असलेली पण इंजिन नसलेली गाडी असं का म्हटलं होतं? आणि 1947च्या कायद्याने नेमकं व्हाईसरॉयचं काय केलं? अरे टेन्शन घेऊ नका, आपली 10 मिनिट्स टॉपिक क्लिअर सिरीज यासाठीच तर आहे. पुढच्या 10 मिनिटात आपण या दोन्ही कायद्यांचं पोस्टमॉर्टम करणार आहोत, तेही अगदी आपल्या गावरान भाषेत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, गोष्टीची सुरुवात होते 1930च्या दशकात. इंग्रजांनी सायमन कमिशन आणलं, गोलमेज परिषदा झाल्या. पण भारतीयांचं समाधान काही होईना. शेवटी इंग्रजांनी एक व्हाईट पेपर काढला आणि त्यातून जन्म झाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा. हा कायदा म्हणजे त्या काळातलं एक महाकाव्यच होतं. 321 कलमं आणि 10 शेड्यूल्स. हा ब्रिटिश भारताचा शेवटचा आणि सर्वात मोठा कायदा होता. पण गंमत बघा, इंग्रजांना वाटलं भारतीयांना लॉलीपॉप देऊन शांत करू, पण भारतीयांना तर पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं. आता या कायद्यात नेमकं होतं काय? आपण 3-4 मुख्य मुद्द्यांवरून हे समजून घेऊ. 1. ऑल इंडिया फेडरेशन. इंग्रजांनी ठरवलं की ब्रिटिश प्रांत आणि आपली राजे-रजवाड्यांची संस्थाने एकत्र आणून एक फेडरेशन बनवू. एक्झाम्पल, हे कसं माहितीये? जसं लग्नाला सगळ्या पाहुण्यांना बोलवलंय पण निम्म्या लोकांनी यायलाच नकार दिला. तसंच झालं. संस्थाने यायला तयार झाली नाहीत, त्यामुळे हे फेडरेशन कधी अस्तित्वातच आलं नाही. दुसरं, प्रांतीय स्वायत्तता. हा या कायद्याचा हिरो पॉइंट आहे. प्रांतांना स्वायत्तता दिली म्हणजे काय, तर तिथे आता निवडून आलेले मंत्री कारभार बघणार, गव्हर्नर नाही. 1919च्या कायद्याने प्रांतात जी द्विदल राज्यपद्धती होती ती आता रद्द केली. तिसरं, केंद्रात द्विदल पद्धती. प्रांतातून डायरकी काढली आणि केंद्रात आणून बसावली. म्हणजे संरक्षणासारखे महत्त्वाचे विषय गव्हर्नर जनरलने स्वतःकडे ठेवले आणि बाकीचे मंत्र्यांना दिले. चौथं, 3 याद्या. आज आपल्या संविधानात जो 7वा शेड्यूल आहे ना, केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, त्याची आयडिया इथूनच उचलली आहे. फेडरल लिस्ट, प्रॉव्हिन्शियल लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, आजची RBI कोणत्या कायद्याने स्थापन झाली? याच 1935च्या कायद्याने RBI आणि फेडरल कोर्ट स्थापन झाली. आणि हो, ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला तो सुद्धा याच कायद्याने. पण मित्रांनो, 1935चा कायदा म्हणजे एक सापळा होता. अधिकार दिले होते पण लगाम इंग्रजांच्याच हातात होता. गव्हर्नरला व्हीटो पॉवर होती. म्हणून काँग्रेसने याला गुलामगिरीची सनद म्हटलं. मग आला दुसरा महायुद्ध, चले जाव चळवळ आणि शेवटी इंग्रजांना कळून चुकलं की आता भारतात डाळ शिजणार नाही. 3 जून 1947ला माउंट बॅटन प्लॅन आला आणि देशाची फाळणी निश्चित झाली. आणि त्यातून जन्माला आला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. 1947चा कायदा हा काही नियम लावणारा कायदा नव्हता, तर तो साखळ दंड तोडणारा कायदा होता. याचे महत्त्वाचे बदल बघा. 1. स्वातंत्र्य. 15 ऑगस्ट 1947 पासून भारत आणि पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश झाले. 2. व्हाईसरॉय गेला, गव्हर्नर जनरल आला. व्हाईसरॉय हे पद रद्द केलं. आता गव्हर्नर जनरल हा फक्त नावापुरता प्रमुख राहिला, जसे आज आपले राष्ट्रपती असतात. 3. कायदेमंडळाला पॉवर. जोपर्यंत नवीन संविधान बनत नाही तोपर्यंत संविधान सभेलाच संसद म्हणून काम करण्याचे अधिकार मिळाले. ते कोणताही ब्रिटिश कायदा बदलू शकत होते. 4. संस्थानांचे स्वातंत्र्य. ब्रिटिश सत्ता संपली म्हणजे संस्थानांना अधिकार दिला की तुम्ही भारतात जा, पाकिस्तानात जा किंवा स्वतंत्र रहा. जे नंतर डोकेदुखी ठरलं. फरक लक्षात घ्या. 1935चा कायदा हा एव्होल्यूशन म्हणजे प्रगती होती, तर 1947चा कायदा हे रेव्होल्यूशन म्हणजे क्रांती होती. चला, आता डोळे बंद करा आणि एका मिनिटात सगळे रिवाइज करूया. परीक्षेत काय लिहायचंय? 1935चा कायदा, सर्वात मोठा कायदा. प्रांतीय स्वायत्तता दिली, केंद्रात डायरकी आणली, RBI आणि फेडरल कोर्टाची स्थापना, ब्रह्मदेश वेगळा झाला. 1947चा कायदा, भारताची फाळणी, 2 डोमिनियन, व्हाईसरॉय पद रद्द, संस्थानिकांवरची ब्रिटिश सत्ता संपली. इम्पॉर्टंट नोट, 1935च्या कायद्याचा जवळजवळ 75% भाग आपल्या आजच्या संविधानात जसाच्या तसा घेतला आहे. तर मित्रांनो, असा होता हा प्रवास पारतंत्र्यातील कायद्याकडून स्वातंत्र्याच्या कायद्याकडे. मला खात्री आहे आता तुम्हाला या टॉपिकवरची भीती वाटणार नाही. ही होती आपली 10 मिनिट्स टॉपिक क्लिअर सिरीज.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अभ्यास जोरात चालू द्या. दिव्य क्रांती अकॅडमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.